मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आपण चाललो आहे श्री क्षेत्र आदमापूर कोल्हापूर ज्योतिबा. बघू शकता आपली गाडी एकदम चकाचक तयार आहे. हा आपला प्रवास आता पुण्यामार्गे आहे. बघू शकता तुम्ही. मला आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण श्री क्षेत्र बाळूमामा समाधी मंदिर, ज्योतिबा कोल्हापूरची देवी आणि जेजुरी हे 4 देवांचं तुम्हाला दर्शन आपल्या गाडीतून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आभार. जय बाळू. बघा मित्रांनो, आपण पोहोचलोय संगमनेरच्या घाटामध्ये. बघू शकता तुम्ही संगमनेरच्या मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता हा सोलापूरवरचा इंडियन ऑइलचा पंप आहे. पुण्यामध्ये कोणत्याही ठिकाणी LPG चालू नाही, फक्त ह्या एका ठिकाणी सोलापूर रोडवरती हडपसर या ठिकाणी हा LPG पंप चालू आहे. माझ्या चॅनलच्या लिंकमध्ये मी इथलं लोकेशन सेंड करतो. जे कोणी नाशिकवरून येणार आहे तर त्यांना इथं LPG गॅस टाकण्यात येईल. बघू शकता तुम्ही, हा सोलापूर हायवे आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण चाललो आहे आदमापुराला, बाळूमामाच्या समाधी मंदिराला दर्शन घ्यायला. ही आपली गाडी पाठीमागं पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता आपण आहे
मुंबई बँगलोर हायवेवरती बघू शकता तुम्ही सातारा रोडला आहे. आपण चाललोय कोल्हापूरच्या पुढं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण हायवे एकदम सुंदर. सकाळी रात्री निघलो होतो आपण 12 वाजता नाशिकवरून. बघू शकता तुम्ही बँगलोर मुंबई बँगलोर हायवे हा दोन्ही बाजूला पाहू शकता तुम्ही. ही आपली गाडी मागं उभी पाहू शकता तुम्ही. आपण चाललोय बाळूमामाच्या दर्शनाला. नमस्कार ना. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. थोडा घाट काढायचा आपल्याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे साताऱ्याचा घाट आहे तो. आपण आपली गाडी 5 ते 10 मिनिटांमध्ये सातारा घाट आहे सातारा. मग बघा मित्रांनो, आपण साताऱ्याचा घाट काढायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त घाट आहे हा. सेकंड गेअरला गाडी आहे. बघू शकता तुम्ही कसा घाट आहे हा. साताऱ्याचा घाट आहे. इकडून कोल्हापूर 160 किलोमीटर आहे. शकता तुम्ही. सुंदर असं कराड शहर आहे, बघू शकता तुम्ही. हा उड्डाणपूल चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. कराड, आपण कराडमध्ये आहे. 3 पदरी कराड रोड चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही.
मित्रांनो, आपण फायनल आत्मापूर बाळूमामाच्या ठिकाणी पोहोचलो आहे. बघू शकता असा परिसर आहे आत्मापूर हे गाव. बघू शकता तुम्ही. आपण दर्शनाला चाललोय, तुम्हाला दाखवतो पुढचा परिसर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण चाललोय मंदिराकडं. मित्रांनो, आपण आता बाळूमामाच्या समाधी मंदिरावर चाललो आहे. तुम्ही बघू शकता. कमानी इकडून समोर मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र आत्मापूर बाळूमामांचं. या ठिकाणी संजीवनी समाधी आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता मंदिराकडे चाललो आहे. चॅनलच्या माध्यमातून बाळूमामाच्या दर्शनाला आपण आलो. बघू शकता सुंदर असं बाळूमामाचं दर्शन बघू शकता. बघू शकता मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये एंट्री करत आहे. बाळूमामाचं बघू शकता तुम्ही. बाळूमामाच्या दरवाजावर गणपतीचं चित्र पाहू शकता तुम्ही. सुंदर मंदिर मार्बलमध्ये बनवलेलं आहे बाबाचं. बघू शकता इकडे हत्ती. मित्रांनो, आपलं दर्शन झालं, एकदम चांगलं दर्शन झालं. बाळूमामाच्या आत्मापुरामध्ये एकदम सुंदर दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता मंदिर परिसर एकदम मनासारखं. जसं बाळूमामाने सांगितलं तसंच दर्शन झालं माझं. आपण काल रात्री नाशिकवरून निघलो होतो 12 वाजता. बघू शकता तुम्ही कळसाचं दर्शन बाळूमामाच्या. तर अवश्य या जागेला भेट द्या. बाळूमामाच्या ठिकाणी एकदम मस्त मंदिर आणि सुंदर परिसर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आपला पुढचा प्रवास आहे आई जगदंबा कोल्हापूर. जय माताजी. बघू शकता बाबा पण आपल्या संग होते. थोडा आगे चले तर आ जाएगा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमच्या सर्व फॅमिली श्री संत बाळूमामाचं आत्मापूर या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं आहे.
आम्ही टोटल रिक्षामध्ये 4 मोठे आणि 3 लहान एवढे जण आलो. 12-13 तासाचा आमचा प्रवास या ठिकाणी संपला. आता इकडून पुढं कोल्हापूरला आई जगदंबेच्या दर्शनासाठी जाणार आहे. ज्योतिबावरून आम्ही जेजुरी जाणार आहे. जेजुरी डायरेक्ट नाशिकला येणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामांचं जन्म आणि समाधी मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. आज आपलं इकडे दर्शन झालं सुंदरपणे. बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही एकदम आज बाळूमामाने सांगितलं म्हणून आज आपण या आत्मापूर दर्शनासाठी आपली रिक्षा घेऊन आलेलो आहे. 12 तासाचा प्रवास करून आपण इकडं या ठिकाणी पोचलो. एकदम सुंदर आपलं दर्शन झालं. बघू शकता तुम्ही मंदिर परिसर एकदम सुंदर मंदिर आहे. आज गर्दी कमी आहे या ठिकाणी. पण पहिल्यांदाच आलो आणि एकदम बाळूमामाने सुंदर प्रवास केला आणि आनंदमयी सर्वांच्या सुंदर दर्शन झालं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आधार महादेव. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने सांग भलं. आजचा प्रवास इकडे आपला संपला. बाळूमामाच्या नावाने सांग भलं. आता पुढचा प्रवास आपला आई जगदंब कोल्हापूर.